हाय युट्यूबर्सी, ब्लॉगर तेजूच्या या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं हॅपी स्वागत। कारण मी स्वतः हॅपी आहे, कारण आज मी तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन आले जिथे मी फक्त माझी पेट पूजा करणार आहे। तर मी घेऊन आले तुम्हाला लो पीस शेतकरी धाबा, जो लोकेटेड आहे विरार मध्ये, ज्याचा ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये आहे। खरं तर इथे येण्याचा टायमिंग सकाळी 7चा आहे, 7 ते दुपारी 1 पर्यंत टायमिंग असतो नाश्त्याचा। कारण इथे फेमस असणारी तंदुरी मिसळ पाव आणि तंदुरी वडापाव हा खरंच खूप फेमस आहे इथे आपल्या मुंबईमध्ये। आणि तुम्ही वेगवेगळ्या रील्सच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या व्हिडिओज मधून ते पाहिलंच असेल। सो आज मी प्रत्यक्षात व्हिजिट करते तिथे आणि पाहते की कशा प्रकारे असते तंदुरी वडापाव आणि तंदुरी मिसळ पाव। तर मी खरंच लवकर आले होते, बट थोडा वेळ वाट पाहिजे की क्राऊड एवढा जास्त आहे ना, खूप जास्त लोक आहेत आणि वेटिंग तर खूप जास्त आहे। तर आल्याला नंबर काय तर 17 नंबर लागला माझा। त्याच्या आधी एवढे नंबर वेटिंगला होते, बाकी सगळे बसलेले होते। म्हणजे सकाळी 8ला येऊन पण माझा नंबर इझिली नाही लागला। तर थोडा वेळ विचार केला की थांबून वाट पाहावी, तर आता खूप वेळ झाला। सो तुम्हाला सांगते, मी ते आले आणि आता वेटिंग संपत आली आहे। तर आपल्याला फटाफट जाऊन तंदुरी मिसळपाव आणि तंदुरी वडापावचा आनंद घ्यायचा आहे। इंट्रो मध्ये तर तुम्हाला सांगितलं की चला फटाफट आपण जाऊन तंदुरी मिसळ खाऊया म्हणून, पण 1 तास वेटिंग नंतर आता माझा नंबर आलाय आणि मला खरं तर खाली बसायचं होतं। कारण तिथे जी ते प्रेझेंटेशन आहे बसण्यासाठी, ते म्हणजे आपली शिलाई मशीन असते ना, शिलाई मशीनच्या एक साईडला जो मोकळा पार्ट असतो त्याच्यावरती आपल्याला सर्व केलं जातं। तर तिथे मला बसायचं होतं, पण ते नाही पॉसिबल झालं। मग आता इथे वरती जागा मिळाली तर वरती आले आणि वरचंही नेचर खूप छान आहे एकदम। बाकी सगळे लोक खाली बसले, आपण स्पेसिफिक माणसांसाठी वरती जागा केली। तिथे मला मस्त असं बसायला मिळालंय निसर्गाच्या सानिध्यात। वेटिंग आहे फक्त, अजून ऑर्डर घ्यायला कोण आलं नाही। तर तू फटाफट ऑर्डर घ्यायला येऊ दे आणि मला तंदुरी मिसळ खाऊ दे। तर बघा, हे पॅम्पलेट आहे ऑर्डरचं आणि इथे आपल्याला ना फळ्यावरती लिहिलेले दिसतात, जे इथे आपण खाणार आहोत ते सगळे पदार्थ आणि त्यांचे प्राइस। तर तिथे तंदुरी मागवला आता तंदुरी मिसळ पाव आणि तंदुरी वडापाव। तर मला एक्साइटमेंट, तंदुरी मिसळ मी पाहिले व्हिडिओ मधून, रील्स मधून, पण तंदुरी वडापाव कसं तुम्हाला बघायचं आहे आणि तुम्हाला टेस्ट करायचा आहे। तर तोपर्यंत ऑर्डर आपण दिले आणि आपली ऑर्डर आली आहे। तंदुरी मिसळ तुम्हाला प्राइस सांगेपर्यंत ऑर्डर आली, खूप फास्ट सर्व्हिस आहे। आणि आता ही तंदुरी मिसळ मला खायची आहे, तर आपण ऑर्डर प्लेट बाजूला ठेवूया। पण आता मी याला सुरुवात नाही करते, कारण मला तंदुरी वडापावची पण वाट पाहिजे आणि दोन्ही एकत्र चालू करायचे। सो थोडा वेळ आपण थांबूया। तो पण तुम्हाला दाखवते बघा, एक छोट्याशा टोपलीमध्ये पाव ठेवलेत आणि ह्या हंडीमध्ये आपली मिसळ आहे। तंदुरी वडापावची वाट आणि दोन्ही आपण एकदमच सुरुवात करूया। आपला तंदुरी वडापाव पण तुम्हाला प्राइस सांगते बघा। तंदुरी मिसळ आहे ना, इथे 100 रुपयाला आहे। त्यानंतर उसळ पाव 85 रुपये, साधा वडापाव 15, तंदुरी वडापाव 20 रुपये, फक्त 20 रुपये। आणि ऑमलेट पाव आहे 55 रुपये, भुर्जी पाव 65 रुपये। तुम्हाला इथे आलात तर जागोजागी बघायला मिळेलच। तर आता आपण तंदुरी वडापाव आल्यानंतर बघूयात सगळं एकदम कसं खाते ते। ही आपली तंदुरी मिसळ आणि हा आहे आपला तंदुरी वडापाव। त्याला एवढं छान प्रेझेंटेशन केलंय ना, बघा डीपली। मला असं झालंय कधी याला खाते। हा बघा, हा वडा बघा कसा ठेवलाय याच्यामध्ये, आणि साईडला पुदिन्याची चटणी लावली आहे, नॉर्मल सुकी चटणी, ओली चटणी आहे। आणि हे बघा, कोणती भाजी बरी कमेंट मध्ये सांगा। आणि हा बघा, चम्मच मध्ये वडा उलटा लटकवलाय, त्याच्यामध्ये पाहून त्याच्या आतमध्ये दोन्ही प्रकारच्या चटणी लावली आणि ही भाजी
ही पण कोणती तरी भाजी आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगा ही कोणती भाजी आहे. तर आपल्याला ह्या दोन भाज्या ओळखायच्या आहेत. ही भाजी कोणती आहे, ही भाजी कोणती आहे, कमेंट करून तुम्ही मला सांगणार आहात. तर आता आपण खायला सुरुवात करणार आहोत. चला आता आपण खायला सुरुवात करणार आहोत. तर तंदुरी मिसळ बाजूला होते, मला तंदुरी वडापाव खायचा आहे पहिला. पहिला तंदुरी वडापाव खाऊयात. गरम गरम आहे एकदम. आणि हे प्रेझेंटेशन बघून, म्हणजे हे प्रेझेंटेशन एवढं छान आहे ना, हे बघून शेतकरी धाबा म्हटलं होते असे असणारच. आणि हे मी वेगवेगळ्या रील्स मधून पाहिलं तरी आज मी प्रत्यक्षात अनुभवते. एक नंबर आहे. आतमध्ये चटणी आहे ना, त्याला थोडा थोडा शेजवानची टेस्ट येते. आणि नॉर्मल आपल्या घरी आल्याची लसणाची टेस्ट आहे ना, टेस्टिंग सेम टेस्ट आहे, पण वेगळाच स्वाद आहे. आपण तंदुरी मिसळ पण ट्राय करूया. अंडी म्हणून बघूया आपण, सगळं मिक्स करून घेऊ. ते पाव बघा, एकदम फ्रेश पाव, आणि वरून त्याला थोडासा कुरकुरीत क्रंची केल्याने आतून एकदम सॉफ्ट आहे. बघा ह्याची एक्साइटमेंट एवढी आहे की मला हे लागलेलं पण नाही कळणार, कारण फटाफट सगळं संपवते मी. आणि इथे कसं यायचंय काय यायचे सगळं आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलंय. सो तुम्ही लवकरात लवकर इथे या, शेतकरी धाब्याला व्हिजिट करा. संडे अवॉइड करा कारण खूप क्राऊड असतो. सोबत आपल्याला त्यांची नळ्या दिले. आतमध्ये तडका लावलाय. तर बघा मस्त असा तंदुरी वडापाव आणि तंदुरी मिसळपाव खाऊन एन्जॉय केलाय मी. तुम्हाला इथे बघून तर वाटत असेल यावं, आणि कोणी आधी येऊन गेले असेल तर इथे नक्की व्हिजिट करा. ऍड्रेस आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सो माझं तर एन्जॉय करून झालंय. खूप छान होता, टेस्ट खरंच ऑसम होती, आणि प्रेझेंटेशन तर टू मच अट्रॅक्टिव्ह, खरंच खूप छान होतं. तर मग मी छान एन्जॉय केलंय. तर आपण पुन्हा भेटूया एका नवीन लोकेशन मध्ये, एका नवीन व्हिडिओ मध्ये. थँक्यू.